श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, कित्येक वेळा आपल्याच घरातली लोक आपल्याला त्रास देतात. आपल्याच जवळची लोक आपल्याला रडवतात. ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यावरती आपण खूप विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. बघा, कित्येक वेळा असं होतं की ज्यांना आपण आपले मित्र मानतो तेच आपले शत्रू निघतात. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो, बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती नसतो. माहिती असणारा शत्रू असेल किंवा माहिती नसणारा शत्रू असेल, ज्या शत्रूचा आपल्याला खूप त्रास आहे, जे शत्रुत्व आपल्याला संपवायचं आहे, शत्रुबाधेचा आपल्याला नाश करायचा आहे, त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. ही एक वस्तू तुम्ही तुमच्याजवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली, तुमच्या आयुष्यात कुठलाच शत्रू मान वर करून तुमच्याकडे बघणार नाही. कुठलाही शत्रू तुमच्यावरती तंत्रमंत्र करणार नाही. कुठलाही शत्रू तुम्हाला नजर लावणार नाही किंवा कुठलाही शत्रू तुमच्या समोर सुद्धा येणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं की नवीन व्यवसाय सुरू केला की त्यामध्ये काही ना काही तोटा होतो. घराची कुठेतरी प्रगती होतीये, काहीतरी वस्तू नवीन घेतोय की लगेच घरामध्ये कोणीतरी आजारी पडतंय. अमावस्येला पौर्णिमेला मुद्दाम कोणीतरी आपल्या दारासमोर उतारे करून ठेवतंय. आपल्याला कळतं की माझा शत्रू हे करतोय, माझा शत्रू मला त्रास देतोय. बऱ्याच वेळा कामाच्या ठिकाणी आपला बॉस त्रास देतो, एखादा कलिग त्रास देतो, कधी कधी सासू छळते, कधी सून एखादी वाईट असते, कधीतरी आपला पती नीट वागत नाही, कधी पत्नी नीट वागत नाही. प्रत्येक घरोघरी ही समस्या आहे. ही समस्या दूर करायची असेल, त्या व्यक्तीला आपल्याकडे वश करायचं असेल आणि ते शत्रुत्व आपल्याला संपवायचं असेल तर मी जे उपाय सांगते ते आवर्जून करा. सगळ्यात पहिला उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय, जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल वाटतोय, त्या दिवशी हा पहिला उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक काळ्या रंगाचं कापड. छोटं मोठं जसं तुम्हाला जमेल, जसं शक्य आहे तसे कापड घ्यायचं आहे. त्या कापडाच्या वरती तुम्हाला 7 अख्खे चिंचोके ठेवायचे आहेत. चिंचोके म्हणजे आता बऱ्याच लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल. चिंच असते, ज्याला आपण इमली, खट्टा असेही म्हणतो हिंदीमध्ये. ही चिंच, या चिंचमध्ये छोटे छोटे दाणे असतात, बिया असतात, त्याला चिंचोके असे म्हणतो. 7 चिंचोके तुम्हाला घ्यायचे आहेत. बघा, चिंचोका हा शत्रुबाधा निवारण्यासाठी, शत्रुत्व संपवण्यासाठी, कितीही कोणी शत्रू आपल्याला त्रास देत असेल त्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, नकारात्मकता संपवण्यासाठी चिंचोका हा खूप प्रभावी मानला जातो, जो शास्त्रामध्ये शत्रुत्व नाशक म्हणून ओळखला जातो. म्हणून 7 चिंचोके त्या काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचे आहे. त्यासोबत तुम्हाला 7 बिबवे घ्यायचे आहेत. कोणी बिभोटा म्हणतं, कोणी बिबवा म्हणतं. बघा, तुम्हाला कुठल्याही पूजेचं साहित्य किंवा आयुर्वेदिक साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये मिळेल. फक्त त्यांना सांगा की आम्हाला बिबवा द्या. छोटे छोटे चिंचोक्यांसारखे छोटे छोटे काळे काळे असतात. हे 7 बिबोटे म्हणजे बिबवे घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिले 7 चिंचोके ठेवायचे, त्याच्यासमोर हे 7 बिबोटे ठेवायचे. यामध्ये 7 चिमूटभर तुम्हाला काळी मोहरी घालायची आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यावरती एक जायफळ ठेवायचं आहे. जे जायफळ तुम्ही तिथे ठेवणार आहात त्या जायफळावरती कुंकवाने किंवा हळदीने तुम्हाला शत्रूचं नाव लिहायचं आहे. जो कुठला शत्रू त्रास देतोय, जे काही शत्रुत्व तुमच्या मागे आहे, त्याचं नाव फक्त तुम्हाला त्या जायफळावरती लिहायचं आहे. सांगितलेलं सगळं साहित्य कापडामध्ये तुम्हाला घट्ट बांधायचं आहे. आता तयार केलेली ही जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. स्वतःची बाधा दूर करण्यासाठी हा उपाय करताय, तुम्हाला लागलेली बाधा निवारण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय. मग ह्या सर्व वस्तू उजव्या हातात घेऊन तुम्हाला तुमच्यावरून उतरवायच्या आहेत, उतरते न्यायच्या आहेत. वरपासून खालपर्यंत स्वतःच ह्या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहेत. ह्या वस्तू उतरवून झाल्या, उतरत्या घेतल्या की त्यानंतर तुम्हाला जो मंत्र मी सांगते तो मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र नीट ऐका. रोग रोग शत्रू रोग शत्रू बाधा, रोग शत्रू बाधा, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. रोग शत्रू बाधा सोहम, नाशाय नाशाय स्वाहा. रोग शत्रू बाधा तृप्ती, नाशाय नाशाय स्वाहा. रोग शत्रू बाधा कांचन, नाशाय नाशाय स्वाहा. रोग शत्रू बाधा दिव्या, नाशाय नाशाय स्वाहा.
रोक शत्रू बाधा दीप्ती नाशाय नाशाय स्वाहा. जो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे हा शत्रू निवारण करणारा, रोग बाधा निवारण करणारा मंत्र आहे. हा 21 वेळा म्हणायचा आहे आणि मग त्याच्यानंतर ही जी पोटली आहे, पुडी आहे, ती तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे. आजपासून ही पुडी तुम्हाला, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवसापासून ही पुडी तुम्हाला कमीत कमी 1 ते सव्वा महिना आपल्या जवळ ठेवायची. 1 ते सव्वा महिना पूर्ण झाला, म्हणजे 1 महिना उलटून गेला किंवा सव्वा महिना उलटून गेला की तुमच्याजवळ ठेवलेली ही जी पुडी आहे ती तुम्हाला काढायची आहे आणि ही पुडी तुम्हाला घराच्या बाहेर न्यायची आहे. त्या कापडावरती 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत, कापूर ठेवायचा आहे, कापूर पेटवायचा आहे. जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये ठेवलेल्या सगळ्या वस्तू पेटून जातील, प्रज्वलित होऊन जातील. जशा त्या वस्तू पेटतील किंवा जसं त्याला शेक तरी लागला जाईल अग्नीचा, तसं बाधा, इडापिडा, संकट, क्लेश, कलह जे काही वाईट नकारात्मक आहे ते त्यासोबत सगळंच्या सगळं संपलं जाईल. बघा, खूप साधा, खूप सोपा उपाय आहे हा. उपाय तुमच्या आयुष्यात शत्रुबाधेचा नाश करेल. जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून सहज बाजूला करेल. आता मी तुम्हाला पुढचा उपाय सांगते. हा उपाय मंगळवार किंवा कुठल्याही शनिवारी करायचा आहे. यासाठी एक छोटंसं लिंबू घ्यायचं आहे. जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे ते स्वच्छ असावं, खूप डागाळलेलं, खराब झालेलं, वास येणारं किंवा त्याच्यावरती स्क्रॅच पडलेलं नसावं. लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. लिंबू तुम्हाला पुसायचं आहे. त्या लिंबाच्या वरती तुम्हाला पेनाने किंवा कोळसा असेल तर त्याने तुम्हाला त्या लिंबाच्या वरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या जवळ आणायचं आहे. जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेला आहे, म्हणजे तुमची बहीण नीट वागत नाही आहे, भाऊ बोलत नाही आहे, तुमचा पती नीट वागत नाही आहे किंवा अन्य कुणीही जे तुमच्यापासून दूर आहे आणि त्यांना तुम्हाला तुमच्या जवळ आणायचं आहे, तर त्या व्यक्तीचं फक्त नाव तुम्हाला त्या पेनाने त्याच्यावरती, त्या लिंबावरती लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या लिंबाला तुम्हाला 7 अख्खे फूलवाले लवंग टोचायचे आहेत. उभे आडवे कसेही तुम्हाला जसे जमतील तसे त्या लिंबाला कुठेही 7 लवंग टोचा. त्या व्यक्तीचं नाव, 7 लवंग टोचलेलं हे लिंबू तुम्हाला एका शेंदरी रंगाच्या किंवा नारंगी रंगाच्या किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे. आता हे लिंबू घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे. कापडा सगट ते लिंबू हनुमानांना अर्पण करायचं आहे. जी काही शत्रुबाधा आहे, जे काही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्रासदायक आहे ते सगळं हनुमानांना सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते लिंबू, कापडा सगट जे बांधलेलं आहे ते हनुमानांच्या चरणांना अर्पण करून 7 वेळा त्यांच्या मूर्तीवरून ते ओवाळायचं आहे. 7 वेळा. 7 वेळा ओवाळत असताना त्या व्यक्तीचं फक्त तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे लिंबू आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता आपल्या घरी आणल्यानंतर 7च दिवस हे लिंबू तुमच्या जवळ किंवा सोबत ठेवा. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे लिंबू जे आहे ते घराच्या बाहेर मोकळ्या जागेत, वाहत्या पाण्यात, एखाद्या झाडाखाली, शेतात, माळात फेकून द्या, टाकून द्या. टाकत असताना कुणाचा पाय पडणार नाही, फक्त तेवढी काळजी घ्या. बघा, हा उपाय पुन्हा करण्याची गरज नाही, एकदाच करून बघा. 7 दिवसांमध्ये तुम्हाला चमत्कार दिसेल. त्या लिंबावरती तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं असेल ती व्यक्ती तुम्हाला शरण आलेली असेल. हा लाल किताबमधील उपाय आहे, वशीकरणाचा उपाय आहे आणि शत्रुबाधा निवारण्याचा उपाय आहे. खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत. दोघांपैकी तुम्ही कुठलाही करा, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.